पूर्ण थाळीचा जो एक बोलतो ना किंग आहे तो आहे यांचा रस्सा. जबरदस्त रस्सा आहे. हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्व? एक्सप्लोर विथ PR च्या एका नवीन एपिसोडमध्ये मी प्रशांत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पुण्यातील बेस्ट चिकन थाळीच्या शोधामध्ये आज आपण येऊन पोचलो आहोत पुण्यातील कर्वेनगरच्या भुजबळ बंधू हॉटेल आपुलकी येथे. यांची चिकन थाळी आणि मटन थाळी खूप जास्त फेमस आहे. तर मित्रांनो, आज यांची चिकन थाळी एक्सप्लोर करायला आपण आलो आहोत. चला तर मग मित्रांनो जाऊयात आणि यांच्या चिकन थाळीचा आस्वाद घेऊयात. तर मी बघतो बरेच सारे लोक व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं प्रेम आणि पाठिंबा दोन्ही मला दाखवा. सो मित्रांनो, आता मी यांची भुजबळ स्पेशल चिकन थाळी ऑर्डर केलेली आहे आणि बघूयात आता त्याच्यामध्ये काय काय पदार्थ आहेत आणि त्याची टेस्ट कशी आहे. याच्या आधी आपण अलका टॉकीच्या जवळ जी साईनाथ कर्नावळ आहे ती सुद्धा एक्सप्लोर केली आहे. तिथे जाऊन आपण चिकन थाळी खाल्ली होती. जर ती व्हिडिओ तुम्ही नसेल बघितलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती व्हिडिओसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. भुजबळ स्पेशल चिकन थाळी तर आलेली आहे आणि लिटरली मित्रांनो नावाप्रमाणेच ही थाळी स्पेशल आहे आणि एवढं त्यांनी काय काय सर्व केलं ना बघूनच पोट भरलेलं आहे. तर त्यांच्या थाळीमध्ये आहे त्यांचा स्पेशल चिकन खरडा, काळ्या मसाल्यातील चिकन फ्राय, लाल मसाल्यातील चिकन फ्राय, रस्सा, सूप आहे, सोबतच भाकरी आणि चपाती येते आणि भात येतो. भातामध्ये पण दोन ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही आळणी भात मागू शकता किंवा तुम्ही इंद्रायणी राईस मागू शकता. तर आता हे एवढं जास्त टेम्पटिंग आहे, चालू करूयात आता आपण. फायनली ती वेळ आली जेव्हा मी जी थाळी ट्राय करणार होतो. आता सुरुवात करत आपण मी ह्यांचं जे चिकन खरडा आहे त्यांनी मिरचीचा खरडा आहे आणि त्याच्यासोबतच त्यांनी चिकन फ्राय केलं आहे. ट्राय करूयात. 3 पीसेस आहेत. तिखट आहे, सोबतच चिकन प्रॉपर शिजलेलं आहे. आपला जो मिरचीचा जो खरडा असतो त्या मिरचीच्या खरड्यामध्ये त्यांनी जे चिकन आहे ते फ्राय केलं. चांगली आयटम आहे. म्हणजे एवढा जास्त मला असं नाही आवडला कारण की थोडा जास्त तिखट वाटतोय, बट ठीक आहे. जर तिखट प्रेमी जर कोणी असेल तर त्यांना हा आयटम नक्कीच आवडेल. आता आपण ट्राय करणार आहोत काळ्या मसाल्यातील चिकन फ्राय. पहिल्यांदा थोडंसं मसाला चिकन घेऊयात. पण एक आहे जे चिकन आहे ते मी गावठी चिकन मागवलं आहे, गावठी कोंबडी मागवली आहे, त्याच्यामुळे एक खाण्यामध्ये एक वेगळीच चव लागते. हा बेस्ट आयटम वाटला. मस्त आहे, खूप छान चव आहे, जास्त तिखट नाही आहे आणि चिकनची आहे ना एक वेगळीच चव येते मित्रांनो, खरं सांगतोय. म्हणजे जे आपण डेली जे बॉयलर चिकन खातो ना त्यापेक्षा बेस्ट लागतं. म्हणजे गावरान चिकन आहे ना त्याची खरंच एक वेगळी टेस्ट येते. असं नाही आहे की बॉयलरच्या नावाखाली तुम्हाला ते गावरान मिळतं. मला तरी हे आवडलं. आता यांचा तिसरा आयटम मी ट्राय करतोय जो की आहे लाल मसाल्यातील चिकन फ्राय. अगेन तिखट नाही आहे जास्त, झेपेल एवढ्या मापामध्ये तिखट आहे. मसाला खूप जास्त आहे, चांगला आहे, त्यामुळे एक छान क्वांटिटी लागते आणि छान एक व्यवस्थित लागते. सो मित्रांनो, ह्यांचा जो रस्सा आहे ना रस्स्याबद्दल मी खूप लोकांकडून ऐकलेलं आहे. आता ह्यांचा रस्सा ट्राय करूयात. असं नाही की खूप जास्त पातळ आहे, घट्ट आहे. पहिल्यांदा नुसता ट्राय करू आणि मग भाकरीसोबत ट्राय करूयात. ओके, खूप छान लागतं. भाकरीसोबत ट्राय करूयात.
एक वेगळंच खोबऱ्याचं वाटण आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो रस्सा बनवला. सो जास्त तिखट नाही आहे. ह्या सर्वांमध्ये मला एकच आयटम जास्त तिखट लागतो, जो आहे खरडा. आधी आपण भाकरीसोबत ट्राय करूया हा रस्सा. पूर्ण थाळीचा जो एक बोलतो ना किंग आहे तो आहे यांचा रस्सा. जबरदस्त रस्सा आहे. मेन म्हणजे जास्त तिखट नाही आहे आणि एक असं प्रेमामध्ये पाडणार आहे. सो लिटरली मस्त लागतं रस्सा. मस्त यायचं, भाकरी याच्यामध्ये काला मोडायचं आणि दणकावायचं असं. तर मित्रांनो, आमची थाळी खाऊन झालेली आहे. थाळी मला खूप जास्त आवडली. बट एक चिकन खरडा सोडला, तो की तो थोडा स्पायसी रेंजला होता, तो सोडला तर बाकीचे सर्व आयटम मला खूप जास्त आवडले. आणि यांचा जो रस्सा होता लिटरली सांगतो मित्रांनो, लाजवाब होता. पूर्ण जर चिकन थाळीचं जर कोणी किंग असेल तर तो आहे यांचा रस्सा. पण कुठेतरी मला असं फील झालं की थाळीची जी प्राईस आहे थोडीशी हायर एंडला आहे, त्याच्यामुळे आय थिंक आपण ही म्हणजे फ्रिक्वेंटली नाही खाऊ शकत. बट जर तुम्ही ओव्हरऑल एक्सपिरियन्स बोलत असाल तर लिटरली खूप छान होता. सो म्हणून मी थाळी तुम्हाला रेकमेंड करतो, तुम्ही ही थाळी एकदा तरी ट्राय करा. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि असेच नवीन नवीन आणि युनिक असे फूड स्पॉट मला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.